हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। थंबनेल आणि टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज ऑल इन वन म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये वापरला जाणारा व्हेज असू द्या अथवा नॉन व्हेज असू द्या ग्रेव्हीसाठी एकदम उत्तम असा मसाला कसा बनवायचा याबद्दल पाहणार आहोत। तर हा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहू। प्रथम आपल्याला थोडेसे सुके खोबरे लागणार आहे आणि त्याचे असे छोटे छोटे आपल्याला काप्स करून घ्यायचे आहेत। यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। तसेच 2 छोट्या आकाराचे टोमॅटो आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर ही लागणार आहे। हा मसाला तुम्ही नॉनव्हेज असू द्या किंवा व्हेज असू द्या, पनीर असू द्या, चिकन असू द्या किंवा मटन असू द्या, कोणतीही भाजी बनवायची असेल, रस्सा बनवायचा असेल, सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही अगदी सहज वापरू शकता आणि बनवण्यासाठी खूपच असं सोपं आहे आणि सगळे पदार्थ हे आपल्या घरी इझिली अवेलेबल असतात। तर मग मी सर्वात प्रथम थोडेसे खोबरे घेतले आणि त्याचे असे छोटे छोटे काप्स करून घेतलेत। यानंतर मी कांदाही अशा प्रकारे त्याचेही छोटे छोटे असे काप करून घेणार आहे। तसेच टोमॅटो, कोथिंबीर आणि सोललेला लसूण हे सगळं असं छानपैकी तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला हे सगळं पदार्थ कढईमध्ये किंवा तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून वगैरे घ्यायचे असेल तरीही तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुम्ही अशा प्रकारे हे मी बनवते त्या प्रकारे तुम्ही मसाला बनवू शकता। हे आपण सगळे पदार्थ असे काप करून घेतलेले ते जर तेलामध्ये परतले तर आपल्याला थोडा अजून वेळ लागतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला सेपरेट अशी परतवून घ्यावी लागते, त्यासाठी खूपच असा वेळ जातो। त्याच्यापेक्षा मी अशी एक युक्ती करते की हा सगळा मसाला असा छानपैकी तयार करून घेते आणि एका ताटामध्ये ठेवून देते आणि हा मसाला 2-3 दिवस 4 दिवसही फ्रीजमध्ये खूप छान प्रकारे राहतो आणि आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकतो। या अशा प्रकारे मी सगळे पदार्थ तयार करून घेतलेले आहेत आणि सर्वात प्रथम मी मिक्सरच्या कपामध्ये खोबरे बारीक करणार आहे आणि त्यानंतर जे पदार्थ राहिलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे छान आपला बारीक करून झालेला मसाला तयार झालेला आहे। आणि कोणतीही भाजी करायची असेल तर तुम्ही इन्स्टंटली हा मसाला तेलामध्ये टाकून छान असा परतवून घेऊ शकता आणि भाजी तयार करू शकता। जर तुम्हाला याच्यामध्ये अद्रक, इलायची वगैरे टाकायची असेल तर तुम्ही तेही मिक्स करू शकता, ते ऑप्शनल आहे। पुदिना, अद्रक जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। मी असा कोणताही पदार्थ यामध्ये टाकलेला नाही। हे एकदम बेसिक असा मसाला मी तयार केला आहे आणि झटपट अशी ही मी आता भाजी ही तयार केलेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।